पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घडणार आहे सवयी सर्जाचे जय श्रीराम. अखंड हिंदुस्थानचा राजदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि देशधर्म मिटणे वाला शहर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकी शंभू राजा था असं ज्यांचे वर्णन करावं ते शूरवीर छत्रपती संभाजीराजांच्या भूमीमध्ये अर्थात श्रीनाथांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या वीर गावामध्ये आज आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण संपन्न करतोय. पण आपल्या सर्वांचा उत्साह आपल्या सर्वांचं प्रामाणिक काम या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मी जबाबदारीने सांगतो हा प्रचाराचा शुभारंभ नव्हे हा विजयाचा शुभारंभ आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना एकजुटीनं काम करायचंय. मला डॉक्टर सुमित काकडे साहेबांनी प्रश्न दिले स्वप्नील पायाला भिगरे बांधायचे प्रत्येक गावामध्ये फिरायचंय. मी या परिसरामध्ये परवा दिवशी होतो तर भाऊ प्रत्येक माणूस अभिमानाने आणि स्वाभिमानाने म्हणतोय मी उमेदवार मी हरिभाऊ आप्पा. अनेक जण म्हणतायत नका मारू विकासाच्या तापा अहो मी आप्पा मी उमेदवार असे अनेक माणसं आपल्याला आपल्या ताई ओ ताई माई आपली ताई सायली ताई असे स्वाभिमानाच्या आणि अभिमानाची माणसं जनसामान्यांची नाळ जोडलेली माणसं आपल्या बरोबर आहेत. तर ही माणसं येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांबरोबर या आपल्या सर्वांनी भागाचा विकास करतील यात मात्र शंका नाही. पण जाता जाता एवढी एकच सूचना करतो की ज्या ज्या वेळेस आपल्या घोंगडी बैठका होत्या जेवढे इच्छुक उमेदवार होते तेवढे इच्छुक उमेदवार सर्वांनी आपल्याला मला शब्द दिला की कमळ हेच आपलं उमेदवार असेल. ते सर्व उमेदवार इच्छुक घेऊन आपण कमळ उमेदवार हा स्वाभिमान आणि अभिमान येणाऱ्या काळामध्ये टिकू. आणि पुरंदरचे माजी आमदार सन्माननीय संजय जगताप साहेबांनी सासवड नगरपालिका जिंकून कमळाची पहिली सुरुवात पहिला विजय साकारला. आता आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपल्याला आपलं कमळ फडकावायचं आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. जास्त न बोलता आपण सर्वजण एकमुखाने एक दिलानं या ठिकाणी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुसंख्येने विजयी करू. थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.